राशीनुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व वेगवेगळे असते। काही राशीचे लोक शांत असतात तर काही राशीचे लोक खूप चंचल असतात। आज आपण धनु राशीविषयी जाणून घेणार आहोत। या राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे। ही द्विस्वभाव असलेली राशी असून या राशीचे चिन्ह धनुष्यधारी आहे, जी सर्वात जास्त धार्मिक रास आहे असे मानले जाते। धनु राशीचे लोक जसे शरीराने बळकट असतात तसे ते मन व स्वभावानेही बळकट कणखर असतात। ही अग्नितत्वाची राशी असून गुरु तिचा स्वामी आहे, त्यामुळे गुरु महाराजांचे सर्व गुण वैशिष्ट्ये या लोकांमध्ये बघायला मिळत असतात। म्हणूनच या राशीला भाग्याची राशी असं म्हटलं जातं। या राशीचे लोक भाग्य घेऊन जन्माला येतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। फक्त त्यांच्या गुण स्वभाव वैशिष्ट्यांना योग्य ती दिशा लाभली पाहिजे। तुम्ही स्वभावाने गोड, विवेकी, महत्वाकांक्षी, कार्यतत्पर, उदार मनाचे आहात। तुम्ही मनाने मोकळे असले तरी विचार पक्के असतात। जीवनाचे तत्वज्ञानही तुमच्याकडे असते। सामाजिक कार्याची आवड असते, त्यामुळे गोरगरिबांना सढ्या हाताने मदत करतात। बुद्धिवादी असल्यामुळे राजकारणामध्येही अधिक प्रगती करू शकतात। दुसऱ्याचे वर्चस्व मान्य न करणे, कुशल नेतृत्व करणे या स्वभावामुळे कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती आणि सत्ता प्राप्त करू शकतात। राशी स्वभावाप्रमाणे तुम्ही थोडे कंजूस आहात, पण यश प्राप्तीसाठी किंवा काही साध्य होत असेल तर तुम्ही अमाप पैसाही खर्च करतात। मग मात्र पैसा खर्च करताना कोणताही मागचा पुढचा विचार करत नाही। देव धर्मरीती रिवाज यावरती तुमची अमाप निष्ठा असते। तुम्ही दिलदार, दयाळू, हळवे, उदार मनाचे असूनही एखाद्या कार्यामध्ये मानपान करताना चुकून कमी राहिली तर लगेच रुसता रागवतात। धनु राशी ही द्विस्वभावी असल्यामुळे या राशीच्या लोकांमध्ये एकाच वेळी भिन्न मतेही असतात। कणखरपणा अंगी असल्यामुळे या राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्वही कणखर व समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडणारं असतं। त्यामुळे उच्च ध्येय व जबरदस्त महत्वाकांक्षा हे लोक अंगी बाळगून असतात। द्विस्वभावी असल्यामुळे एकीकडे संतांच्या गुणांचा अंगीकार करून साधुवृत्ती या लोकांमध्ये बघायला मिळते, तर दुसरीकडे गरज पडल्यास अन्यायाविरुद्ध बंड करण्याची प्रवृत्तीही धनु राशीच्या लोकांची असते। जबरदस्त आशावाद असल्याने कामामध्ये प्रचंड अडथळे आले तरीही ते बाजूला सारून पुढे जाण्याची धमक या लोकांमध्ये असते। आपण सभ्य असावे व सर्व लोकांनी सभ्यतेने वागावे अशी या लोकांची अपेक्षा असते। यांच्यामध्ये मानवी बुद्धी, भरपूर शक्ती व क्षत्रियाचे तेज यांचा सुरेख संगम असतो। तुमचा सर्वांना माहीत असलेला राशी स्वभाव म्हणजे मूढी स्वभाव। तसे पाहिले तर तुम्ही स्वभावाने हसतमुख मनमिळावू असल्यामुळे लहानांबरोबर लहान आणि मोठ्यांच्या बरोबर मोठे होऊन वागतात। त्यामुळे तुमच्या सहवासात येणाऱ्या व्यक्तीशी तुमची पटकन जुळते, जमते आणि टिकतेही। या राशीच्या व्यक्तींना बलशाली राशीपैकी एक मानले जाते, पण या व्यक्ती कधीतरी आपल्या वागणुकीने स्वतःचं नुकसान करून घेतात। कारणाशिवाय राग येणे हा यांचा सर्वात वाईट दोष आहे। कोणत्याही गोष्टीबद्दल मनात अढी करून घेतली तर समोरच्या व्यक्तीचं ऐकून न घेता या व्यक्ती रोष ओढवून घेतात। धनु राशीच्या लोकांनी सुखी राहण्यासाठी आणि आयुष्यातील अडचणी कमी करण्यासाठी खाली दिलेले उपाय करावेत। गुरुवारचे व्रत करा, मांस मदिराचा त्याग करा, पूर्णतः धार्मिक आचरणाने वागा, आईवडील व घरातील इतर व्यक्तींचा अनादर करू नका। जय श्री स्वामी समर्थ। मित्र हो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।